कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीमध्ये गुरुवारी एका महिलेचा तिच्याच घरात सडलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। मनीषा बिडवे असं मृत महिलेचं नाव असून ती बीड जिल्ह्यातील आडसगावची रहिवासी असून तिचं माहेर अंबाजोगाई तालुक्यातील टाकळी मनोहर हे आहे। तिच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। दरम्यान घटना घडल्यापासून पोलिसांनी यातील एक संशयित आरोपी देखील ताब्यात घेतला असून एक आरोपीचा शोध सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे। 5 ते 6 दिवसांपासून संबंधित महिलेचा मृतदेह घरात पडून होता। शेजाऱ्यांना वास आल्यानं सर्व प्रकार समोर आला। कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीमध्ये मागील काही वर्षांपासून मनीषा बिडवे अंदाजे 40 ते 45 या वयाची महिला राहत होती। ती एकटीच राहत होती। बुधवारी वसाहतीतील लोकांना वास येऊ लागला। कोणीतरी प्राणी मृत झाला असेल या विचाराने शेजारच्या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। मात्र गुरुवारी मृत महिलेच्या घराकडून हा वास अधिक तीव्र झाल्यानं शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं। बाहेरून कुलूप असल्यानं पोलिसांनी मागच्या बाजूने किचनमध्ये प्रवेश केला असता डोक्याला मार लागलेला आणि सडलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला। सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडगे यांनी याबाबत सांगितले की द्वारकानगरी कळंब येथे मनीषा बिडवे यांचे घरामध्ये प्रेत असल्याबाबतची माहिती मिळाल्यावरून आम्ही सोबत पोलीस स्टाफसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली। मनीषा बिडवे यांचं घर हे बंद स्थितीमध्ये असलेले दिसल्यानं आम्ही घराच्या मागच्या दरवाजाने किचनच्या खिडकीतून पाहिलं असता एक प्रेत दिसत असून ते पूर्णपणे सडलेलं दिसलं आणि तिला डोक्याला मार लागून मयत झाली असावी असं सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सांगितलं। पुढील तपास पोलीस करत असल्याचं त्यांनी सांगितलंय। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।